नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपली मते आपले लोक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर आपण आज दुसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आणि त्या प्लॉटला आज 94 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. तुम्हाला आपला प्लॉट दिसत असेल हे बघा. आज या प्लॉटला 94 दिवस झालेले आहे आणि बराचसा प्लॉट आपला सोंगणीकडे आलेला आहे शेतकरी मित्रांनो आज 94 दिवसात. हे बघा हरभरा हे इकडे असं हे सोंगणीसाठी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. असा आपण हरभरा सोंगू शकतो. पण आपला समोर हरभरा यायचा आहे, हिरवागार आहे. आता बस 17-18 तारखेपासून आपल्याला सोंगणीची सुरुवात करावी लागेल शेतकरी मित्रांनो. कारण की अजूनही आपले घाटे हिरवे आहे. असाच जर सोंगला तर काय होईल शेतकरी मित्रांनो, दाणे भरत नाही. हे भरायचेच आहे. आपल्याला सोंगणीला असा येऊ द्यावा लागेल शेतकरी मित्रांनो. असा हे असे पुरे पाणी वाहिले पाहिजे. मुडीस आला पाहिजे, तो कटकन चांबट नाही पाहिजे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. बघा, बरेचसे शेतकऱ्यांचा हरभरा आता सोंगणीसाठी आलेला आहे शेतकरी मित्रांनो, नाही काय. आणि त्रासही खूप वाढलेला असेल कोणाचा, डुकराचा. रोही तिथले येत नाही शेतकरी मित्रांनो, हरणंही येत नाही, आता वानरही येत नाही. फक्त आता डुकराची संख्या जास्त वाढत. कारण की हरभरा चांगला आलेला आहे, सोंगणीसाठी आलेला आहे. आणि असा सोंगणीसाठी हरभरा आलेला ह्या घोयते, चांगला घोघो खाते आणि खूप नुकसान करते आपल्या शेतामध्ये. तर एक मी काल व्हिडिओ टाकलेला होता शेतकरी मित्रांनो डुकरासाठी, की करंट लावू नका. नक्की लावूच नका शेतकरी मित्रांनो, करंट लावूच नका. कारण की डुक्करही मरतो आणि आपल्याही लक्षात राहत नाही. आला की गेला, करंट वायर काढला पेटीतून का नाही काढला, आपलाही म्हणजे जीव आपण गमावून बसतो शेतकरी मित्रांनो. जीव ह्या खूप अनमोल आहे. खरंच करू नका लोक, कमी पिकलं तर चालते. त्याच्यासाठी मी एक दुसरा उपाय सांगत आहे शेतकरी मित्रांनो. आणि मला कमेंट येत आहे की मी जाईचं कंपाऊंड केलं, त्या कंपाऊंडमधून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जाईचं कंपाऊंड डुक्कर काय येतात, तुम्ही एक भीम नसन घेतला, आडवा भीम, म्हणजे शेतामध्ये जायचं कंपाऊंड करताना एक आडवा भीम घ्यावा लागतो. तर तिथूनही डुक्कर येत नाही शेतकरी मित्रांनो. चला असो, म्हणजे आपापलं व्यवस्थापन असतं, कंपाऊंड कसं करायचं, काय करायचं. तर आपल्याला एक सांगायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही जर कंपाऊंड केलेलं आहे, तार बांधलेला आहे 3 पदर 4 पदर, तरी डुक्कर येत आहे खालून. एक खितापासून म्हणजे तार बांधलेला आहे आपण, तरी डुक्कर येत आहे. तर तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो, गड्डा करून डुक्कर येतो तर तिथं मिरची पावडर टाका शेतकरी मित्रांनो. 2 किलो मिरची पावडर घेऊन या आणि पूर्ण धुऱ्याच्या शेतांनी मिरची पावडर फेकून द्या. डुक्कर येणार नाही. कारण की आता हरभरा आपला सोंगाले येऊनच राहिला आहे शेतकरी मित्रांनो. खूप नुकसान करते. कारण की ह्या कटर कटर आवाज येते नाही, त्याला कटर कटर खायला खूप हे लागते. म्हणजे मजा येते. थोडेसे हरभरे घे जा, तिखटात भिजव जा आणि ते तिथं जिथं डुक्कर येईल तिथे तिथे टाकून द्या शेतकरी मित्रांनो. कारण की जो जास्त तिखटची मिरची घ्यायची, ते टाकून द्यायची. त्यानं एकदा का ते कटर कटर हरभरे खाल्ले, त्याला नाकाले तिखट झोंबलं का, जनावर इतकं हुशार असते शेतकरी मित्रांनो, की आता ते जागा एरिया तो सोडूनच देते शेतकरी मित्रांनो. त्या हरभऱ्याला हातच नाही आला तरी इथे हरभरे झोंबून राहिले. इतकं हुशार असते शेतकरी मित्रांनो जनावर. तर तुम्हाला हरभरा सोंगणीपर्यंत तरी 8-10 दिवस डुक्कर येणार नाही शेतामध्ये. आणि दुसरी आपली मेथड आहे, दुसरा पर्याय आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्याजवळ सोयाबीनचं कुटार असेल, जागोजागी पेटवा. संध्याकाळी 6 वाजता म्हणजे 11-12 वाजता शेतामध्ये या. त्याच्यातही कुटार टाका, त्या कुटारामध्ये तिखट टाका, तिखट ते पेटून द्या. चांगलं तिखट टाका, मिरच्या टाका. त्यानं काय होईल, धुनी तयार होईल, धुनी, मिरच्याची धुनी. तो ढुपट पसरेल आणि डुकराला धुनी दिसेल शेतकरी मित्रांनो, नाही का. त्याने ही डुक्कर काही ना काही प्रमाणात 1-2 दिवस तरी डुक्कर येणार नाही, तिथलंही नुकसान आपलं टळेल. आणि जिथं जिथे महाग केला आहे डुकरानं, जिथे जिथे हरभरा घोयला आहे, तिथे बी तिखट टाकून द्या हरभऱ्यावर, असं पावडर. तर ह्या एक उपाय आहे शेतकरी मित्रांनो. एक उपाय तुम्ही करून पहा, तर डुक्कर येणार नाही. पाहू, उपाय करून पहा, उपाय तर करून पहा शेतकरी मित्रांनो. जर डुक्कर एकदमच त्रास देत असेल
तुमच्या परिसरात डुकराची संख्या जास्त असेल तर डुक्कर येणारच आहे शेतकरी मित्रांनो. ज्या भागात डुकराची संख्या कमी असेल तर तिथं डुक्कर येत नाही पाहिजे असे, म्हणजे संख्या कमी राहते तर कुठं कुठं जाईन ते, जास्त असले तर पसरते ते, नाही काय. आता आपला हरभरा पहा किती सोंगणीला आलेला आहे, बराचसा हरभरा आपला सोंगणीला आलेला आहे. म्हणजे आता 10 ते 12 दिवसात आपला हरभरा सोंगणीला येतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना काळजी असते. आता आता आपला हरभरा सोंगणीला आला, डुक्कर तर त्रास नाही देन. तर एक पर्याय आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी, की असं जर केलं तर खरंच डुक्कर येईल काय, प्रयत्न तर करून बघा, नाही का. जर तुमच्यापाशी थिमेंट असेल, थिमेंट बंदच झालं आहे शेतकरी मित्रांनो. जर एक थिमेंट आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला कृषीच्या दुकानात मिळते, ते आता सरकारनं बंद केलेलं आहे. ते जर असतं तर डुक्कर येतच नाही शेतकरी मित्रांनो. त्यांना ते धुऱ्यानी जरी फेकलं तर डुक्कर येत नाही. थिमेंट एकदम बेस्ट उपाय आहे थिमेंटचा. तर आपण तिखटाचा उपयोग करू. तिखट फेकून पहा तुम्ही आणि चांगली तेज तिखट आणा. तिखट म्हणजे तिखट असलं पाहिजे, ते चांगलं तेज, फिक्क नसलं पाहिजे, नाही का. तर फक्त करंट नका लावू शेतकरी मित्रांनो. नाहीतर जेणेकरून तुमच्या जर जर तरी डुक्कर येत असेल तर सोकारी करा. शेतामध्ये राहा, 8-15 दिवस सोकारी करावे लागेल हरभऱ्याची, कारण की काय जास्त दिवस नाही लागतात सोंगायला यायला. तर बस मस्त तंबू गाळायचा, शेतामध्ये यायचं. जरी शेतामध्ये तुम्ही केलं, संध्याकाळी जरी आले ना, तर जेव्हा तुम्ही डुक्कर येताना दिसले, आपल्याला दिसले बा, ज्या दिवशी हाकलले, एकदा हाकलले का पुन्हा येत नाही शेतकरी मित्रांनो ते. हो, त्याला माहीत आहे हे इथं माणूस आहे म्हणून हजर. एकदा ज्या बेस्ट टायमावर जा, कोण्या टायमावर, त्याचा एक टाईमच राहते डुक्कर यायचा शेतामध्ये. कारण की मला अनुभव आहे, माझा भुईमुग होता, त्याचा टाईमच राहे. आणि जर तुमचाच हरभरा आहे तिथं आणि तुमचा उन्हाळी भुईमुग असन त्याच परिसरात एकट्याचा दोघा तिघाचा, तर तुम्हाला जास्तच त्रास देते शेतकरी मित्रांनो. हो, म्हणजे जिथला परिसर पिकांनी भरलेला राहील, म्हणजे चनाच चना राहील, खूप इथं चना तिथं चना तिथं चना, खूप चनाच चना आजूबाजूनं, तर त्रास कमी होतो. आणि जर चण्याची लागवड त्या परिसरात कमी असेल, एकट्याच दोघा तिघाचेच असेल, तर तिथे त्यांना जास्त त्रास राहतो शेतकरी मित्रांनो. हे तुम्हाला अनुभव आलेलाच असेल. कारण की मी भुईमुग पेरला होता शेतकरी मित्रांनो, आणि वानेराचा इतका त्रास होता का आमच्याच वावरात वानेर आहे, बाकी साईडनं भुईमुगच नव्हता, आमच्याच वावरात ये. जर परिसरात आजूबाजूनं उन्हाळीचंच भुईमुग असतात, आमच्या शेतात आले असते, तिकडंही गेले असते, इकडून हाकलून तिकडं, तिकडून तिकडं. म्हणजे असं जनावर खूप हुशार असते शेतकरी मित्रांनो. त्यांना जर थोडंसं जर हाकललं आपण, ते चालले जातात, नाही का. तर तुमच्या परिसरात जर डुकराची संख्या जास्त असेल तर तुम्हाला त्रास होणारच आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर त्रास नसेल घ्यायचा तर एक आपण सांगितलेलं आहे, सोयाबीनच्या कुटारामध्ये मिरची पावडर टाका. आणि दुसरी गोष्ट आहे आपली, धुऱ्यानं मिरची पावडर फेकून पहा. हा एक उपाय करून पहा शेतकरी मित्रांनो. जर नाही आले तर एकच शेवटचा उपाय आहे, साधा सिंपल, दररोज संध्याकाळची सोकारी करा शेतकरी मित्रांनो. दररोज संध्याकाळची, आणि सकाळची सोकारी तर करावंच नाही लागत. 1-2 चक्कर मारला बस. वानर तर तिथलं पाहिजे असं नुकसान करत नाही. आणि आता वानर अंदर घुसतही नाही, खारा याला हे खातच नाही वानर. जरी करत असेल तर पाहिजे असेल, डुक्कर जिथलं नुकसान करतो तिथलं करत नाही वानर. राहिला मोकाट जनावरचा प्रश्न, चक्कर रातचंच महत्त्वाचं आहे. डुक्कर खूप नुकसान करतं, म्हणजे खयगज खाऊन टाकते, नाही का. बेस्ट उपाय आहे सोकारी. जर ह्या उपाय जर तुम्हाला त्याच्यात जर आपण सक्सेसफुल झालो तर नक्की करा. कारण की मी पयाटीमध्ये केलेलं आहे शेतकरी मित्रांनो असं. तर 1-2 दिवस नाही आले डुक्कर, तर मग 3-4 दिवशी पुन्हा आले आणि पुन्हा केलं. म्हणजे ते करतच राहावं लागते. तुम्ही पण करून बघा. जर आता चना आहे, चण्या जर जर झोमलं ते तिखट जर सक्सेसफुल झाला तुमच्या परिसरात, तर होऊन जाईन सक्सेसफुल.
नाही का? ते तिखट फेकतच राहा तुम्ही. तिखटाची व्हॅल्यू म्हणजे डेन्सिटी जर कमी झाली, तिखट कमी कमी होतं. मातीत एकदा मिसळलं का तिखटाची व्हॅल्यू कमी होते शेतकरी मित्रांनो, म्हणजे झोपण्याची क्षमता कमी होते. तर दर 1-2 दिवस राहतं ते, म्हणजे त्याची जी सुंगण्याची शक्ती आहे त्याला तिखट जो झोंबलं नाकाच्या पुडीला, ते नाक नाजूक असते त्याचं, तर तर डुक्कर येणार नाही शेतकरी मित्रांनो. तर बघा तुम्ही करून आणि मला कमेंट करा शेतकरी मित्रांनो. नक्की कमेंट करा की माझा हा प्रयोग सक्सेसफुल होतो की नाही होत म्हणून, नाही का? आणि बरेचसे शेतकऱ्यांनी केलेले असतील, उपयोग केलेले असतील, त्यांना पण आयडिया आलेली असतील हे असं करल्यानंतर डुक्कर तर नाही येणार. तर केलेले असेल, ज्यांनी केलेले असेल, काय अनुभव आहे ते नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो. तुम्हाला अनुभव आलेलाच असतील. तर आता आपला हरभरा सोंगणीकडे कोणाकोणाचा आलेला आहे, कोणाचा किती किती दिवसात येतो समोर, नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की आता आपला काढणीला आलेलंच आहे, आपलं पीक आलेलंच आहे शेतकरी मित्रांनो. आता ह्या 15 ते 20 दिवसात आपण पीक घरी घेऊन जाणार. पाणी काही येणार नाही शेतकरी मित्रांनो, त्याची काही चिंता करू नका. पाणी येतच नाही. पाणी येणारच नाही. येणारच नाही पाणी. आला तर पाहून घेऊ. काय करणार आहे, पाणी आला तर पाहून घेऊ. नाही का? पाणी आलं तर काय करणार आहे, जास्तीत जास्त काय करणार आहे शेतकरी मित्रांनो? आहे ना, माहीतच आहे काय करणार आहे तर जास्तीत जास्त. मग काही चिंता नका करू. चिंतेनेच माणूस अर्धा होऊन जाते, नाही का? तर आता शेतकरी मित्रांनो, इथेच थांबू आपण आता, नाही का? नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.